पपई जर यशस्वी करायची असेल तर प्रत्येक 1.5 ते 2 महिना, किमान तुम्हाला 1.5 असेल की 2 महिने असेल, 2 महिने, या 2 महिन्यातून बेसल डोस द्यायचा. 1 किलो वॉटर सोल्युबल द्यायचं नाही. रेट वाढला म्हणून खताच्या मागे लागायचं अजिबात लागायचं नाही. स्थिर चालवायची. 1.5 वर्षात 15 वेळा दर खालीवर होतात. सगळी तिंजीबिंदी गावते. डोक्यापुढे ठेवायचं, हे 1.5 वर्ष चालवायचं आहे. आणि हे जर ठेवायचं असेल तर वॉटर सोल्युबलच्या फास्ट फूड, चायनीज फूडच्या मागे लागायचं. अचानक दिलेली रासायनिक खतं ही करतात काय, शरीरामध्ये पेशी विभाजनाचा वेग वाढवतात. आणि पेशी विभाजनाचा वेग वाढला की तोटा असा होतो की वातावरण बदलानुसार त्याच्यावर ताण निर्माण होतो. आणि तो ताण निर्माण झाला की त्या ताणातून त्याला बाहेर पडता येत नाही आणि ते पीक लगेच पुढच्या आठवड्यामध्ये कुठल्या तरी रोगाचं इंडिकेशन देतं. का झालं? कारण ताण निर्माण झाला. ताण झाला की डिसऑर्डर येते. डिसऑर्डर आली की डेफिशियन्सी येते. डेफिशियन्सी आली की डिसीज येतात.